आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूयात आणखीन एका चॅम्पियन प्लेअर बद्दल ज्याचं नाव आहे ईशान किशन. ईशान किशनचा परफॉर्मन्स आपण बघितला या T20 वर्ल्ड कप मध्ये तर आपल्याला कळेल की तो किती ब्रिलियंट परफॉर्मन्स होता. 9 इनिंगमध्ये 317 रन त्यांनी काढलेत. 193चा त्याचा स्ट्राईक रेट होता. 35.22चा ऍव्हरेज होता. हे परफॉर्मन्स बघून कोणीही असं म्हणणार नाही की ईशान किशन मागच्या 2 वर्षामध्ये भारताकडून क्रिकेट खेळला नसेल. पण हे खरंय, मागच्या 2 वर्षामध्ये तो भारताकडून क्रिकेट खेळला नव्हता. 2023 मध्ये ओडीआय वर्ल्ड कप मध्ये आपण त्याला बघितलं होतं भारताकडून क्रिकेट खेळताना. त्याच्यानंतर तो क्रिकेट खेळला नाही. इंटरनॅशनल क्रिकेट भारताकडून खेळला नाही. या 2 वर्षामध्ये तो डोमेस्टिक क्रिकेट खेळत होता, आयपीएल खेळत होता आणि या दोन्ही फॉर्मॅटमध्ये डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आणि आयपीएल मध्ये त्यांनी चांगलं परफॉर्मन्स दिलं होतं. स्पेशली 2025 मध्ये आपण बघितलं विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्यांनी झारखंड स्टेटला ट्रॉफी जिंकून दिली होती आणि त्याचंच बक्षीस म्हणून त्याचं सिलेक्शन झालं होतं न्यूझीलंड सिरीजसाठी आणि या T20 वर्ल्ड कपसाठी. न्यूझीलंड सिरीजमध्ये सुद्धा त्यांनी ब्रिलियंट परफॉर्मन्स दिलं होतं. मला वाटतं 4 इनिंगमध्ये 215 रन काढले होते. 200+ त्याचा स्ट्राईक रेट होता आणि ऍव्हरेज सुद्धा 50+ होता. तोच फॉर्म त्यांनी कंटिन्यू केला होता या T20 वर्ल्ड कपमध्ये. आपण बघितलं नामेबिया विरुद्ध त्यांनी ब्रिलियंट इनिंग खेळली होती. पण जी क्रुशियल इनिंग होती किंवा जी इम्पॉर्टंट इनिंग होती ती होती पाकिस्तान विरुद्ध. कारण पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये अभिषेक शर्मा पहिल्याच बॉल आउट झाला होता. सगळ्यांना अपेक्षा होत्या अभिषेक शर्माकडून, पण जसं मी म्हटलं तो आउट झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा ज्या होत्या त्या ईशान किशनवरती होत्या आणि ईशान किशननी ब्रिलियंट इनिंग खेळली होती. सिंगल हँडेडली त्यांनी ती जी इनिंग आपण बघितली तर ती असं सांगेल की ती एक स्टँड आउट इनिंग होती. त्या इनिंगचाच फायदा आपल्याला असा झाला की भारत ती मॅच 1 साइडेड जिंकला. आपण बघितलं पाकिस्तान विरुद्धची जी मॅच होती ती 1 साइडेड आपण जिंकलो. त्याच्यानंतर जी दुसरी इनिंग होती मला वाटतं इंग्लंड विरुद्ध सेमीफायनलमध्ये, तिथे पण त्यांनी एक फिअरलेस अप्रोच दाखवला होता आणि संजू सॅमसन सोबत मला वाटतं 90+ रनाची पार्टनरशिप केली होती. त्या पार्टनरशिपमुळेच आपण एक मोठा टार्गेट सेट करू शकलो. आपण बघितलं इंग्लंड विरुद्ध सेमीफायनलमध्ये आपण 250+ चं टार्गेट दिलं होतं त्यांना आणि आपण ती मॅच सुद्धा जिंकलो होतो. तिथे सुद्धा त्यांनी 200+ स्ट्राईक रेट होता आणि त्या स्ट्राईक रेटने त्यांनी 38-39 रन्स काढले होते. त्याचा फायदा आपल्याला झाला आणि फायनल मॅच आपण बघितली तिथे त्यांनी 50 स्कोर केला होता. ब्रिलियंट 50 होती. तिथं पण 200+ त्याचा स्ट्राईक रेट होता. संजू सॅमसन सोबत त्यांनी एक ब्रिलियंट पार्टनरशिप केली होती. त्या पार्टनरशिपला बघून एक वेळ असं वाटत होतं की कदाचित भारत 270-280 रन पण काढेल, पण तसं झालं नाही. त्याची विकेट गेली आणि तो रन थोडासा कमी झाला. असो, बट संजू सॅमसन सोबतची जी इनिंग होती सेमीफायनल आणि फायनल, त्या स्टँड आउट इनिंग होत्या. त्या दोन्ही इनिंगचा फायदा ईशान किशनला पण झाला आणि भारताला पण झाला. आज ईशान किशन ICC T20 रँकिंगमध्ये नंबर 2 वर आहे. आपण बघितलं हाच त्याचा परफॉर्मन्स होता. ईशान किशन हे प्राईम एक्झाम्पल आहे. जर तुमचं सिलेक्शन झालं नसेल टीममध्ये, कोणत्याही एका प्लेअरचं जर टीममध्ये सिलेक्शन झालं नसेल तर त्याच्याकडे एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असते डोमेस्टिकमध्ये जाऊन ब्रिलियंट परफॉर्मन्स करून परत कमबॅक करायची. आणि जर कोणताही क्रिकेट प्लेअर मेहनत करत असेल तर नशीब त्याला साथ नक्की देईल. ईशान किशन हे त्याचं प्राईम एक्झाम्पल आहे. सो मला ईशान किशनची इनिंग परफॉर्मन्स दोन्ही अप्रिशिएट करायचं या T20 वर्ल्ड कपमध्ये. सो अगेन ईशान किशन, थँक यू फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन.